स्वप्न पुन्हा आल्यासारखं वाटतं. मला वाटतं ते बोलताना डोळ्यात पाणी येते, म्हणजे खूप तुला आनंद झालेला दिसतोय. हा बघितलं 365 दिवस ही योजना महाराजांची पुष्पहार सेवा असणार आहे. आपला राजा आहे, राजा कसा असला पाहिजे आणि दिसत तसंच 14 गडांवरची माती पाणी हे देखील आणून एक संकल्प पूजा देखील इथे केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे मनाने असं वाटतं की खरोखर महाराज परत आले. मी जयभीमोल असला तरी आमचं एक गाणं आहे. एक त्या 14 कळ्यावर एकच रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय. आज आपल्या सोबत आहे असं व्यक्तिमत्व की 10-15 वर्ष झाले, 10-12 वर्ष जो काही पाठपुरावा केलाय या सणाधीश शिवरायांच्या मूर्तीसाठी, आणि जो काही त्यांनी पत्रव्यवहार केलाय, जो काही संघर्ष त्यांच्या वाटेला आलाय, आणि आजचा दिवस हा जो सुवर्ण क्षण आज सर्व शिवभक्तांना त्यांच्या मार्फत हा बघण्याचा योग आलेला आहे. तर देवाभाऊ काय सांगाल या ठिकाणी, पहिली भावना काय आहे तुमची? जय शिवराय. 4/4/2016 रोजी पाठपुरावा केला मी आयुक्तांना, महापौरांना पत्रव्यवहार केला की ह्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नाव होतं फक्त, आणि ही मेघडंबरी होती फक्त, मुळात तिथं पुस्तकं होती. मग आम्ही असं ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे पण तिथं महाराज बसलेले आहेत. मग सातत्याने आमचा पाठपुरावा चालू होता, पत्रव्यवहार चालू होते, भेटीगाठी चालू होत्या आयुक्तांसोबत. मग कोविड काळ आला. मग कोविड काळानंतर आम्ही अभिजित बांगर साहेब आहेत त्यांना भेटलो. सर बोललो ते आम्ही पत्रव्यवहार केला होता, तेव्हाचे आयुक्त होते ते, बरोबर? हा तेव्हाचे आयुक्त होते. आम्ही त्यांना मूर्ती हे दिली. साहेब बोललो कसं काय करायचं, आपण कसं काय नाही बोलते, आपण ते डिस्टन्स आहेत वाशी आणि इथला नेरूळचा ते हे आहेत तिथं पण आहेत. मग ठीक आहे बोलते, पण आपण आपल्यापर्यंत करू. सर मेघडंबर आहे. सर बोलले पॉझिटिव्ह राहिले आणि आम्हाला बोलले की मी पुढं हे करून घेतो. त्याच्यानंतर इथं शिवसृष्टी उभी राहिली. सातत्याने पाठपुरावा आमचा चालू होता. मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो. शिंगारे सर होते ते, आणि गुमस्ते सर आणि चौडे साहेब आणि सतीश शिंदे माझे मित्र, त्यांना सोबत घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो. तर सरांना सांगितली परिस्थिती असंच आहे. ठीक आहे बोलते, ते पॉझिटिव्हच आम्हाला उत्तर देत होते. आणि सर्व ठिकाणी आश्वावर असते, इथं आपल्या रायगडावरती कशी मूर्ती आहे त्याप्रमाणे ही मूर्ती आहे आणि ती खूप छान दिसते भव्य रूपात. त्याच्यानंतर आम्ही कला संचनाकडे भेट घेतली होती. त्याच्यानंतर टेंडर निघालं, टेंडर प्रोसिजर झाली. मग मॉडेल 3-4 मॉडेल दाखवण्यात आले, त्याच्यात आम्हालाही सहभाग घेतलं होतं. नितलज पनवेल नितलज आहे गाव, तिथं आम्ही पवार सरांचं ते क्ले मॉडेल कसं बनते, 2 मॉडेल होते त्याच्यामध्ये. आणि महाराज कसे असले पाहिजे. इथं ते मोर दिसते, ते पहिले मोर नव्हते. हत्ती आहेत ते थोडंसं होतं, आणि महाराजांचा फेस थोडा तिथं होता आणि ह्या बाजून होता. म्हणजे अशा भरपूर गोष्टी होत्या जे आम्ही सरांच्या इथे गेलो. सरांना आम्ही सांगितलं सर अशा सुचवले तुम्ही त्यांना आम्ही ते आमच्या परीने सुचवलं. आणि सर पण तेव्हा पॉझिटिव्ह, ठीक आहे बोलते आपण करून घेऊ. मग ती 6 फुटाची होते आणि 8 फुटाचं सर्व होतं. मग संजीव नाईक साहेब आणि गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून गुमस्ते सरांना फोन वगैरे गेला. जेडी साहेब पण जेव्हा होते, जेडी साहेबांनी सांगितलं की, आणि संजीव नाईक साहेबांनी सांगितलं गुमस्ते साहेबांना की 12 फुटाची झाली पाहिजे. या सर्वांचं पाठपुरावाला जो यश होता तेव्हा तो झाला, हळूहळू हे झालं. मग ती हा चौथरा बनवण्यासाठी, नवीन चौथरा बनवण्यासाठी ही पाठपुरावा झाला. हा नवीन झाला पाहिजे. म्हणजे उद्या मूर्ती बसेल तर तो किस्सा झाला. महाराज ते म्हणजे घटना घडली होती, घटना घडली होती. आपल्या मूर्तीची त्या विटंबना किंवा त्या पद्धतीचं न होण्यासाठी आम्ही पूर्णपणे पाठपुरावा त्याची केली आणि काळजी घेतली. मग इथं आम्ही 14 गडाचं पाणी आणि 14 गडाची माती, महाराज इथं आहेत रायगडावरती, आणि 14 गडाचे पाणी आहेत. इथं संकल्प पूजन झालं आहे. म्हणजे इथं महाराज विधिवत संकल्प पूजन खूप महत्वाचं आहे. मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं, जे महाराज आहेत ना या ठिकाणीच विधिवत संकल्प पूजन झालेलं आहे. आणि मग आमचं त्याचं होतं की महाराज बसल्यानंतर म्हणजे कसं असलं पाहिजे स्वरूप. मग रायगडावरचे पुजारी ते आमचं पूर्ण कॉन्सेप्ट ठरलं होतं, आणि कसं भव्य दिवस असलं पाहिजे. आज तुम्ही बघितलं असेल कसं भव्य, आम्हाला एकच दिवस भेटला. ह्या जर आम्हाला एक हप्ता असताना तर आम्ही दाखवलं असतं, तरी आम्ही निश्चित मध्ये काय दाखवलं असतं, कसं असलं पाहिजे, कसं कॉन्सेप्ट केला पाहिजे. आपला राजा आहे, राजा कसा असला पाहिजे. आणि दिसत आज खरोखर खूप बरं वाटलं की आज तुम्ही सर्वजण आलात आणि महाराजांचा आशीर्वाद घ्यायला. कारण भरपूर ठिकाणी अश्वावरती आहे, पण इथं ही मूर्ती आहे
ही देवाची मूर्ती आहे, ही आपली देव म्हणजे आता आपण पाया पडतो कुठेही आपल्याला पाया पडायला भेटत नाही महाराज येत इथं देवाचं स्वरूप आलेलं आहे. म्हणून आम्ही सातत्याने सांगतो की झालं पाहिजे, प्राण प्रतिष्ठा विधिवत झाले पाहिजे, त्यासाठी आम्ही सातत्याने लढाई करत होतो. कोणाला काय वाटतं त्याचं आम्हाला काय गेलं नाही. आम्ही आता खुश आहोत, खूप खुश आहोत की आज आमचा राजा इथं बसलाय. आमच्या प्रजेला मान सन्मान देण्याचं न्याय देण्याचं काम हे राजाने दिलेलं आहे. तरी खऱ्या अर्थानं बाबा स्वरूपामध्ये. जो पाठपुरावा माझा नसतो सर्व शिवभक्तांचा आहे. इथल्या तुम्ही एक माध्यम झालात त्या. मी माध्यम झालो. स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे, जिल्हा अधिकारी स्वाक्षरी मोहीम घेतली आहे. बऱ्याचशा शिव आणि संघटनांनी हा. तिथे त्यांनी स्वाक्षरी मोहिमेमध्ये म्हणजे- उत्स्फूर्त असा सहभाग देखील नोंदवला आणि होता. सर्व पक्षाच्या त्यांनी झालेलं आहे, असं नाही का माझ्या एकट्याच्या माध्यमातून झालं. सर्व पडद्याआड भरपूर यांचे भरपूर- हात भरपूर. लागलेले आहेत. सर्वांचे हात लागलेले आहेत. खूप आणि मोठ्या मनाने देवभाऊ ते मान्य पण नाही करतात. नाही ते सर्वांचंच आहे. महाराज इथे बसलेले आहेत, काय झालं ते मला नाही. पण जय शिवराय. आपण इथं वेळात वेळ काढून आलात आणि आज आमच्या राजाचं दर्शन घेतलं. आज राजा नेरूळमध्ये बसलाय. आज शांत झाली नेरूळच्या आत. कुठं पण आज बाहेरून येणार छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिमानाने सांगणार आम्ही. आज सर्वांच्या पाठिंबाने सर्वांच्या पुढावाने सर्व हे घडलेलं आहे. आणि ही देवाचा देव पण आज आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर. महादेव. जय शिवराय. नेरूळ नगरामध्ये माझं बालपण गेलं आणि इथे माझा वास्तव्य एक 35-40 वर्ष मला झालेली आहेत. आणि हे होत असताना खरोखर लहानपणापासून हा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून इथे नामकरण होतं. आणि अशा कुठल्याही पद्धतीचं गोष्टी इथे ह्या पद्धतीने नव्हत्या. पण आज ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. पण ह्यामध्ये ज्या पद्धतीने सगळ्या संस्थांनी असेल, माझे मित्र देवा म्हात्रे असतील आणि असंख्य असे शिवभक्त आणि असंख्य शिवप्रेमी संघटना यांच्या अथक प्रयत्नांतून हा जो आजचा दिवस, आज आपण एक सर्व शिवभक्तांसाठी हा सुवर्ण क्षण आहे. कारण की आज खऱ्या अर्थाने या चौकाला एक श्वास म्हणजे हा प्राप्त झालेला आहे. हे जे एक चैतन्य इथे अवतरलेलं आहे महाराजांच्या ह्याच्यात. तर मला या निमित्ताने फक्त एकच आवाहन असं करायचं सर्व शिवप्रेमींसाठी की हे फक्त आता हे मूर्तीपुरती किंवा फक्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ही सीमित न राहता हे एक शक्तिस्थळ बनावं. एक हारलेल्या मनाला कुठेतरी इथे ऊर्जा मिळावी अशा पद्धतीचं कार्य सर्व शिवभक्तांच्या सहकार्यातून इथे आपण करण्याचं इथे आयोजन करणार आहोत. त्या पद्धतीने योजना राबवणार आहे. आणि रोजची एक माझ्या पद्धतीने ते पुढे एक आपल्याला शिवचरण पुष्पहार सेवा अशा पद्धतीने आपल्याला ती योजना राबवायची. 365 दिवस ही योजना महाराजांची पुष्पहार सेवा असणार आहे. जेणेकरून तुमचा जेव्हा वाढदिवस असेल किंवा कुठल्याही घरातला तुमच्या चिमुकल्यांचा वाढदिवस असेल, तो वाढदिवस तुम्ही तो महाराजांचा म्हणजे 365 दिवसामध्ये कोणी ना कोणी शिवभक्त त्या पद्धतीने म्हणजे महाराजांच्या चरणावर तो पुष्पहार अर्पण केला जाईल. हे त्या मागचं फक्त एक भावना आहे. आणि अशा पद्धतीने आता याच्या पुढच्या कार्यकाळात माझ्यासारख्या शिवप्रेमीला किंवा शिवभक्ताला एवढंच फक्त मला सांगायचं आहे की आता इथे कुठल्याही त्या पद्धतीचं आता काळे ढग ज्या पद्धतीने जे काय आवरत होते किंवा काय, हे स्मारक आता सर्वांसाठी खुलं झालेलं आहे. सर्व 18 जसं शिवरायांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य प्रस्थापित केलं होतं, अगदी त्याच पद्धतीने स्वराज्य आणि अगदी त्याच पद्धतीचं वास्तव्य आणि सगळ्या नेरूळ नगरीमध्ये शांतता सुव्यवस्था आणि त्या पद्धतीने जे शिवसंस्कार महाराजांनी घालून दिलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने इथल्या पुढच्या कार्यकाळात पण सगळ्या समाजाने ते लक्षात घ्यावं. आणि या जागेचं शुद्धता असेल किंवा त्या पद्धती पावित्र्य असेल ते अखंड असं सगळ्या शिवभक्तांना आवाहन असेल की ते पावित्र्य राखलं जावं. जेणेकरून आपल्या राजाला त्या पद्धतीचं कुठलीही गोष्ट त्या पद्धतीने काही म्हणजे बाधा येता कामा नये. जय शिवराय. आज आपल्या बरोबर आहेत शिवभक्त स्वाती पाटोळे पाटील. स्वातीजी, मला सांगा, नेरूळमध्ये आज एवढ्या वर्षानंतर सतत शिवप्रेमींच्या ज्या काही मागण्या होत्या एवढ्या वर्षानंतर आज शिव छत्रपतींची मूर्ती विराजमान झाली आहे. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या काय भावना आहेत आज? नमस्कार, जय शिवराय. खूप मोठी गोष्ट आहे की या ठिकाणी जो सोहळा आज झाला त्याच्याबद्दल. कारण गेले 5 वर्ष सातत्याने या ठिकाणी जरी मूर्ती नसली तरी देखील
5 वर्षामध्ये शिवजयंती हा सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत होता. आणि त्याचं विशेष म्हणजे मी स्वतः इथे निवेदन देखील करत होती याच भागामध्ये. पण त्यावेळेस इतकं वाईट वाटायचं की समोर मूर्ती नसताना सुद्धा सगळ्यांचा उत्साह तितकाच, पण ती मूर्ती का नाही येते आणि का ते परंपरा आपली पुढे जात नाहीये याबद्दल खूप वाईट वाटायचं. परंतु खरं बघायला गेलं तर आमचे मित्र देवा म्हात्रे यांनी बरंच सातत्याने या गोष्टीसाठी प्रयत्न केले. तसंच 14 गडांवरची माती पाणी हे देखील आणून एक संकल्प पूजा देखील इथे केली. म्हणजे रायगडावर जशी पूजा होते तशी या ठिकाणी देखील सेम तसंच सगळं करण्यात आलं. आणि मला असं सांगायला आनंद होतो की आजपर्यंत त्याने जो पाठपुरावा केला होता त्यामध्ये त्याला यश मिळालं. आणि इथे बऱ्याच जणांनी यासाठी खूपच मेहनत घेतली होती. बऱ्याच शिवप्रेमींनी येऊन शिवजयंती साजरी केलेली. आणि खऱ्या अर्थाने आता पुढच्या वर्षी शिवजयंती करताना मला खूप आनंद होईल, कारण समोर महाराजांची मूर्ती देखील असेल. निश्चित स्वरूपामध्ये स्वातीजी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचं वर्णन केलं की हा येणाऱ्या आता या शिवजयंतीमध्ये तो प्रत्येक शिवप्रेमींचा आनंद गगनात मावेन असाच असेल. एक दुसरी गोष्ट एक अशी सांगा स्वातीजी की आता या पद्धतीने रायगडानंतरची सिंहासनाधीश ही मूर्ती आहे नवी मुंबईत सर्वप्रथम ही इथे आहे. सर्वीकडे तुम्ही बघत असाल तर अश्वारूढ पुतळे असतात. ही आपली मूर्ती सिंहासनाधीश आहे आणि अति म्हणजे रायगडाची प्रतिकृती म्हणू शकतो आपण. त्या पद्धतीने इथे हे झालेलं आहे. तर तुमच्या माध्यमातून एक इथे याचं पावित्र्य त्या पद्धतीने राखलं जावं. एक शिवप्रेमी म्हणून तुम्ही मला पुढे त्या पद्धतीने कसं पाहता या इथे, म्हणजे काय पद्धतीचं चित्र इथे मला प्रामाणिकपणे असं वाटतं, माझं मत हेच आहे की जी संख्या आज होती त्यापेक्षा जास्त संख्या ही नेहमीच या ठिकाणी असावी. म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी तर असावीच, परंतु आठवड्यातला एक दिवस जसं आपण मंदिरात जाऊन पूजा करतो प्रार्थना करतो आणि तुम्ही बघाल तर वाशीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडतात की आठवड्यातून एकदा येऊन सगळे शिवगर्जना देऊन म्हणजे महाराजांना छान अगदी शिव आरती देऊन मग नंतर पुढे त्यांचा एक छोटा का होईना पण एक छोटासा सोहळा दर आठवड्याला असतो. तसं इथे तर अगदी साक्षात रायगडावर आल्यासारखं वाटतंय, कारण मूर्ती देखील तशीच आहे, सिंहासनही तसंच आहे. तर ती प्रथा मला असं वाटतं की ती गर्दी पुन्हा इथे सतत व्हावी. विचारांचा नक्की नियोजन समिती विचार करेल आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीचं महाराजांचं वास्तव्य इथली जी जागा आहे ती कसं त्या जागेचं पावित्र्य कसं राखलं जाईल हे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही शिवप्रेमी म्हणून त्याचे निश्चित आम्ही ती काळजी घेऊ आणि प्रत्येकाला अभिमान वाटेल अशाच पद्धतीचं कार्य इथून पुढेही होत राहील अशी मी ग्वाही या ठिकाणी देतो. खूप इथे आलात तुम्ही, खूप आपुलकीने बोललात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय दादा. जय शिवराय. 2014 पासून तुम्ही जो पत्रव्यवहार केला तुमच्या माध्यमातून, आपल्या बरोबर निवास साबळे आहेत, नेरूळ नगरीचे रहिवासी आहेत. त्यांनी 2014 पासून त्यांनी हा पाठपुरावा त्यांनी त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या मार्फत केला होता. तर दादा काय म्हणाल, आज अनावरण झालेलं आहे शिवरायांचं, काय भावना आहे? निश्चितपणे खूप आनंद आहे. शेवटी आपण सर्व शिवभक्त आहोत आणि आज शिवाजी महाराजांचा पुतळा लागतो ही सर्व शिवप्रेमीसाठी आनंदाची बाब आहे. आणि आज कुठेतरी 2014 पासून ते 2025 पर्यंत 11 वर्षाच्या कालखंडामध्ये एक आनंदाची बाब म्हणजे शेवटी शिवाजी महाराजांचा पुतळा बसला, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आणि निश्चितपणे नेरूळ नगरात असा चौक ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा सार्वजनिक स्वरूपाचा पुतळा नव्हता तो आज लागला गेला, याचा खूप मनापासून आनंद होतो. 10 वर्षानंतर 10 ते 12 वर्षानंतर आपण बघू, त्यानंतर शिवराय सिंहासनाधीश या मूर्तीचं अनावरण होतंय. एक शिवप्रेमी म्हणून ताई तुमच्या काय भावना आहेत? खूप दिवसाची प्रतीक्षा पूर्ण झाली, महाराजांची मूर्ती स्थापना झाली, खूप बरं वाटते आम्हाला, आनंद झाला. आमची रूम इथेच आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप बरं वाटतं. आणि एक शिवप्रेमी म्हणून निश्चित आनंद झालेला आहे ना तुम्हाला? खूपच आनंद झालेला आहे. बरोबर. प्रत्येक सकाळ आपल्याला शिवमूर्ती आपल्याला दिसणार, शिवरायांचं दर्शन होणार, काय सांगायला काय भावना आहे? खूपच आनंद होतोय आता हे बघून आम्हाला. एक छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून अनाउन्समेंट झाली आणि आज शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन झाली, याचा खूप आनंद झाला याच्यामध्ये. निश्चित स्वरूपामध्ये म्हणजे नावाला काहीतरी या पद्धतीने एक समर्पक असं आता आजच्या नुसार एक हे झालेलं असं तुमच्या भावना. जय शिवराय. मी उदय फोंडके, रायगड रुपयाला मॅनेजर असतो, रायगडच्या तिथं पायथ्याशी काम करत असतो. हा जो पाठपुरावा सतीश साहेब, देवाय साहेब, बरेच बाकी लोक जे संस्थामध्ये काम करतायत त्यांनी सगळ्यांनी जो केला आणि आज त्याला यश आलं, हे म्हणजे
म्हणजे मनाने असं वाटतं की खरोखर महाराज परत आले आणि आपल्या या चौकात येऊन बसलेले आहेत आणि आपल्याला ते शक्ती देता येत आणि आपल्याला ताकद देता येत. आज हिंदुस्थान परत हिंदुत्वाकडे परत चाललंय. मग आज अगर हिंदुस्थान परत हिंदुत्वाकडे चाललंय तर महाराजची जी परिक्रमा जे काय म्हणजे त्यांनी पराक्रम केलेलं आहे ते आपण परत सगळं काय उपहार करूया अशी माझी इच्छा आहे. आणि हे 2 शब्द मी इथंच थांबवतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपल्या बरोबर आहे श्री शिवसंत शुभा विचार प्रसारक यांचे संस्थापक अध्यक्ष. दादा, कसं वाटतंय? बऱ्याच वर्षानंतरचा पाठपुरावा आहे आणि आज प्रत्यक्षात तो दिवस आलेला आहे. एक शिवप्रेमी, एक महाराजांचा मावळा म्हणून काय भावना आहे त्यावेळेला? सर्वप्रथम तर मी महाराजांना मुजरा करतो, कारण ही अपेक्षा फक्त शिवभक्तांची नव्हे तर या समाजातील प्रत्येक घटकाचा ही अपेक्षा होती की महाराजांच्या चौकामध्ये महाराजांची मूर्ती बसली पाहिजे. 2012ला हे स्मारक बांधलं, त्याच्यानंतर त्याच्यावर काहीच काम नाही झालं. दिवस गेले, वर्ष गेले. त्याच्यानंतर मला वाटतं 2018-19च्या याच्यामध्ये देवा म्हात्रे आणि राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ आणि इतर ज्या संस्था आहेत आपल्या नवी मुंबईच्या महाराष्ट्रातल्या, त्या सर्वांना आवाहन केल्यानंतर प्रत्येक जणांची ती उत्कंठा होती की महाराजांची मूर्ती इथे बसली पाहिजे. आणि त्या प्रत्येकाने आपलं पत्र वेगवेगळ्या पद्धतीने पाठिंबा देऊन त्या सगळ्यांची इच्छापूर्ती महाराजांचं इथे दर्शन घेतलं झालेलं आहे. आणि हे जे स्मारक महाराजांचं आहे हे शक्तीपीठ आहे, ही येणाऱ्या पिढींसाठी आहे. म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये दादा तुमच्या सारख्या शिवभक्तांचे या कार्याला भरपूर असे हातभार लागलेले आहेत. त्यामुळे एक शिवभक्त म्हणून निश्चित स्वरूपात आज आनंद द्विगुणित झालेला आहे आणि आपल्यासारख्या सर्वांच्या सहकार्यातूनच ही गोष्ट आज पूर्णत्वास आलेली आहे. आपल्या बरोबर आहे शिवकन्या सुदीक्षा सतीश शिंदे. ही आपल्या बरोबर शिवकन्या आहे. आज तिला आपण विचारणार तिच्या काय भावना आहेत. बाळा, महाराज आज आपल्या नेरूळमध्ये विराजमान झालेत, तुला काय वाटतंय? मला खूप छान वाटतंय महाराजांना बघून. अच्छा, आणि तू शिवगारद तुला पूर्ण बोललीस ना? आता तुला आवडते ती बोलायला. आता आपल्या समोर सुदीक्षा शिंदे शिवगारद आता म्हणणार आहे. बाळा बोल. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, प्रजापती, स्वंदरक्त श्रीपती, यस्तानुमार जागृत, अष्टाहान वैचिक, नायालंकार मंडित, शास्त्र शस्त्र सापारमत, राज्य विजय दुरंद्र, प्रताप पुरंद्र, क्षत्रिय उदौस, सिंहासनाधीश्वर, महाराज छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती संभाजी महाराज के जय. असं शिवकन्याने शिवगारद म्हटलेली आहे. मला तर हे असं या ठिकाणी बोलावं असं वाटतंय की प्रत्येक आपल्या महाराष्ट्राला प्रत्येक शाळेत अशा पद्धतीचा एक शिवगारद आणि त्या पद्धतीचा एक परिपाठ आपल्या शालेय शिक्षणामध्ये याचा समावेश केला पाहिजे, जेणेकरून आज आपण बघतोय आपल्या चिमुकल्यांवर कशा पद्धतीने अत्याचार आणि काय या सगळ्या घटना आजूबाजूला घडतायत. तर त्याला कुठेतरी आपल्या चिमुरडे आताच या वयातच जर का त्या शिवरायांचं नाव जर घेतील तर कोणाची टाप होणार नाही त्यांच्या पुढे अपराध किंवा त्या पद्धतीने गुन्हा घडण्याची. आपल्या बरोबर आहेत एक शिवरायांचा मावळा शिवभक्त राहुल पवार. नेरूळ नगरीमध्ये हे गेली 35-40 वर्ष राहत आहेत. आज शिवरायांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आज आपल्या या चौकात, छत्रपती शिवाजी महाराज चौकात विराजमान झालेली आहे. काय भावना आहे त्या? खूप आनंद होतोय. जेव्हापासून मी मूर्ती पाहिली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं पहिल्यांदा, कारण आम्ही 30-35 वर्ष राहतोय, फक्त शिवाजी चौक ना ऐकतोय, पण आमची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व्हावा म्हणून, आणि ती आज इच्छा पूर्ण आहे. त्यामुळे खूप आनंद होतोय आणि माझा कामाला जायचा हाच रस्ता आहे, त्यामुळे मला इथे एक अखंड ऊर्जा स्थान भेटले ते जेव्हा हे केल्यानंतर. अजून आता तुमच्यासारखे शिवप्रेमी आहेत आपल्या नेरूळ नगरीमध्ये, सगळे शिवभक्त, बरेच शिवभक्त आहेत. तर एक या माध्यमातून आता आपला पुढचा पण एक संकल्प असा आहे की हे नुसतं मूर्ती स्वरूपात न राहता इथे आपल्याला एक शक्तिस्थळ म्हणून कसं होईल अशा पद्धतीने पण आपलं इथे कार्य इथून पुढे होणार आहे. त्याबद्दल तुमचं काय मनोगत आहे? नक्कीच त्यासाठी आहे ना सर्व आम्ही शिवभक्त त्यासाठी तयार आहोत आणि यासाठी आपण काय करूया,
जर समजा महाराजांसाठी जर हार हे करायचं आहे ना, पुढे हे करूया, त्यामुळे सर्व शुभक तयार होतील. कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा अॅनिव्हर्सरी असेल, तर ते आनंदाचा क्षण आम्ही इथून साजरा करू आणि एक इथून ऊर्जा भेटेल आम्हाला. निश्चित निश्चित. एवढ्या वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान झालेला आहे. काय वाटतंय तुला? मला इकडे खूप चांगलं वाटतंय, कारण इकडे येता येता लोकांना पण दर्शन होऊन जाईल यांचं. आणि इकडे शिवाजी चौकाचं आहे, मग तिकडे बसायलाच पाहिजे. पुतळा कधी बसेल किंवा काय? आणि आज साक्षात बसलाय, कसं वाटतंय मग? एकदम चांगलं वाटतंय, असं स्वप्न पुन्हा आल्यासारखं वाटतं. मला वाटतं ते बोलताना डोळ्यात पाणी येत नाही, म्हणजे खूप तुला आनंद झालेला दिसतोय. बघितलं मंडळी, एक बोलताना आपल्या छोट्या शिवभक्ताच्या डोळ्यात पाणी येत आहे. म्हणजे नेमका काय आनंद आहे हे तुम्हाला त्याच्यात काही शब्दात सांगता येत नाही, हे तुम्ही बघू शकता. फक्त इतने साल के बाद आज छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति अपने नेरुल में छत्रपति शिवाजी चौक में आ गई है. कैसा लग रहा है बेटा? बहुत अच्छा लग रहा है. और मतलब मैं जब भी इधर से कभी जाती थी तो ये हर रोज ऐसा लगता थी पूरा मतलब पैक है. ऐसा हर रोज ये सोचती थी कि ये कभी खुलेगा. फिर मेरे को अभी इन लोगों ने बताया कि उधर वो खुल गया है, इसीलिए मैं भाग भाग इनके साथ आई. छान असं मत मांडलेलं आहे शिवकन्येने, म्हणजे तिच्या भावना तिने व्यक्त केल्या. एवढ्या दिवसानंतर आज महाराज मला दिसतात, मला खूप आनंद होतोय. मैं जब भी इधर से जाती थी तो हर रोज मेरा भाई मुझको बोलता था कितने साल हो गए इसको, ये कभी खुलेगा. तो जब मेरे को भी मालूम पड़ा, इन लोगों ने बताया, तो मैं इन लोगों के साथ भाग भाग कर आई. अच्छा, आज के दिन. वा, हेच प्रेम आहे मित्रांनो शिवरायांप्रती. पूर्ण महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारतभर ह्या चिमुरड्यांच्या तोंडूनच तुम्ही आज ऐकताय की कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं शिवप्रेम व्यक्त केलेलं आहे. खूप खूप छान. बेटा, कैसे लग रहा है आज छत्रपति शिवाजी महाराज का आज अपने नेरुल में आ गया है फाइनली? क्या क्या लग रहा है आपको? मेरे को बहुत अच्छा लग रहा है. ये मूर्ति बहुत सुंदर है. जब मैं इधर से जाती थी तो मेरे को ये होता था कि कब ये खुलेगा, कब मैं देखूंगी. इधर की मूर्ति बहुत सुंदर है. और आज फाइनली देख लिया आपने, है ना? वो बहुत मतलब आज फाइनली मूर्ति देखनी, उसके बाद अभी रोज आके आप आके दर्शन लोगे यहाँ पे. मित्रांनो, या ठिकाणी मला हे सांगायचंय, प्रेम दाखवण्यासाठी बऱ्याच वेळेला अनावधानाने का होईना आपलं काहीतरी एक वेगळं आहे. हे शुद्ध प्रेम आहे, हे शिवरायांबद्दल. ही कुठली स्क्रिप्टेड नाहीये. मला या ठिकाणी हे सांगा, यांचा आतला आवाज, एक शिवप्रेमी म्हणून यांचा आतला आवाज आपण हा जाणण्याचा प्रयत्न केलाय चिमुकल्यांचा. आणि खरोखर ती पण म्हणली की भावाबरोबर मी इकडनं क्लासेसला वगैरे जाताना आमची चर्चा व्हायची बहीण भावांची की कधी हे खुलणार आहे, काय खुलणार. आणि आज अक्षरशः तो दिवस आला आणि ती मूर्ती पाहून खरोखर खूप आनंद त्यांना, त्या चिमुकल्यांना झालेला आहे. पुन्हा आपला हा शिवभक्त म्हणला की बाबा इथे आल्यानंतर म्हणजे त्याचे ते बोलताना डोळ्यातून पाणी, अक्षरशः अश्रू आले. म्हणजे हेच शिवरायांबद्दलचं प्रेम आपल्याला इथे काही न बोलता, जास्त न बोलता इथे व्यक्त झालं. खूप खूप आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, शिवरायांच्या भूमीत जन्म घेतला, हेच काय ते आपल्याला आपलं जे काय ते म्हणजे आमच्यासारख्या शिवभक्तांना आमचं नशीब म्हणावं लागेल. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आपल्या बरोबर आहेत विठ्ठल बांगर, नवी मुंबई मराठा सकल समाज याचे समन्वयक आहेत ते. दादा, काय सांगाल, एवढ्या वर्षाची प्रतीक्षा आणि आज तो दिवस अवतरला, सर्व शिवभक्तांच्या समोर आज मूर्ती विराजमान झाली. खऱ्या अर्थाने एक शिवभक्त म्हणून, एक महाराजांचा मावळा म्हणून आज तुमच्या काय भावना आहे? आज महाराजांची ही सिंहासन रूढ मूर्ती नेरूळमध्ये, नेरूळ परिसरामध्ये ज्याचं अनावरण झालं, खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे. यासाठी गेल्या 9 ते 10 वर्षापासून अनेक शिवभक्तांनी याच्यासाठी प्रयत्न केले होते. एक शिवभक्त आमचे देवनाथ म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
त्याला प्रशासनाने साथ दिली नाही. राजकीय लोकांनी भले साथ दिली, परंतु सरकारी लेवलवर ही सगळी गोष्ट आडली. त्यांनी सांगितलं की इथे सुरक्षेचा मुद्दा आला, सगळ्यांच्या भावना आहेत की नाही आहेत त्या पाहायला पाहिजे. त्या हिशोबाने खूप मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहीम घेण्यात आली. सह्यांची मोहीम घेऊन ते प्रशासनाला ते करण्यास निदर्शनास आणलं, त्यांना भाग पाडलं. प्रशासकीय, राजकीय ह्या सगळ्या लेवलवर देवनाथ म्हात्रे त्यांच्याबरोबर अनेक शिवभक्तांनी वेळोवेळी प्रयत्न केले. सकल मराठा समाजानेही याच्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. आणि आज ही जी महाराजांची मूर्ती आपण बघताय, एवढं उल्हासित वातावरण बघताय. मी तर म्हणतो प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक ठिकाणी ही महाराजांची अशा पद्धतीने अश्वरूप सिंहासनाची असू द्या किंवा अश्वरूढ असू द्या, कोणत्याही पद्धतीने अशी मूर्ती असणं ही नागरिकांच्या मनामध्ये एक प्रेरणादायी गोष्ट आहे आणि शिवभक्तांच्या ह्या भावना जागवणारी गोष्ट आहे. तर ह्या प्रसंगी मला अतिशय आनंद होतोय. आजच्या दिवसाकडे तुम्ही महाराज बसलेले आहे, सगळीकडे नवचैतन्य दिसतंय, सगळीकडे उल्हासित वातावरण दिसतंय. आजच्या दिवशी काय भावना आहेत? महाराज आहेत समोर. एकदम जय शिवराय, जय शंभूराजे. आज खूप आमच्या आयुष्यातला आनंदाचा, जल्लोषाचा दिवस आहे. इतक्या वर्षाच्या पाठपुराव्याला आज महाराजांच्याच आशीर्वादामुळे आम्हाला हे यश आलेलं आहे. तर ह्या पद्धतीचा जो पद्धतीचा आनंद नेरुळ नगरीत जो शिवभक्तांच्या मनामध्ये आहे त्याचं आम्ही वर्णन करू शकत नाही. आम्हाला जो आनंद आहे तोच त्यांनाही आनंद आहे. आणि महाराज हे आपले पूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्या पद्धतीने आम्ही त्याचे वर्णन करू ते तेवढं कमीच आहे. आनंद इतका आहे तो गगनात मावेनासा झालेला आहे. एकट्या माझत नाही, ते इथं जमलेले सर्व नागरिक जेवढे होते, प्लस इतर पंचक्रोशीतले सर्व आप्तेष्ट आणि मोठे आदरणीय व्यक्ती पण. हा कारण एका कोणाचा सोहळा नव्हता, कारण हा जो सण आहे, हा जो सोहळा आहे, हा एका व्यक्तीचा नसून हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि संपूर्ण भारत देशाचा आहे. वारसा चालत आलेला आहे, तो वारसा चालत आपल्याला सुद्धा ठेवायचा आहे. आपण छत्रपतींचे मावळे म्हणून हा वारसा याच्या पुढे गेला पाहिजे. बघून वाटतं की ही गोष्ट पहिलीच व्हायला पाहिजे होती, पण लेट होते पण छान होते. आज खूप मन भरून आलं. मी शेवटी पहिला हे थोडा उशीर झाला मला यायला, पण मी एका ठिकाणी असं उभा राहिलो, असं मला वाटलं की साक्षात महाराजच बसलेत तिथे सिंहासनावर. आणि म्हणजे असं मला फार रडू आलेलं की त्यांना मी काय करू आणि काय नको. वातावरण शिवमय झालेलं एकदम आणि शिवभक्त झालेलं. पूर्ण लोक अशी बघत होती की थोडं 2 मिनिटं थांबायची, मुजरा करायची आणि जायची पुढे. म्हणजे हे अशा ही भावना पुढे असं चित्र दिसलं आणि बरं वाटलं की राजा होता जे प्रजेसाठी आणि ज्याने जनतेसाठी केलेलं होतं, त्या राजाला एवढा मानवंदना देऊन, एवढे हे करून ढोल ताशकाचा मानवंदना दिली. विश्वास लक्ष्मण जाधव ज्येष्ठ शिवभक्त आहेत. पहिले पूर्वाश्रमीचे नायगाव येथे राहणारे, दादर या ठिकाणी, आणि आता नवी मुंबई या क्षेत्रात ते वास्तव्यात आलेले आहेत. आणि एक बाबा शिव मूर्ती आज विराजमान झाली आहे. एक शिवप्रेमी म्हणून काय भावना आहे? एवढीच भावना की शिवाजी महाराज मी जयभीमवाला आहे. अरे वा. आणि बाबासाहेब शिवाजी महाराजांना मानायचे. महाराजांचे जे काय भाग्य होतं ते बाबासाहेब पूर्ण मानायचे. बरोबर. शिवाजी महाराजांना आणि जिजाऊला. मी जयभीमवाला असला तरी आमचं एक गाणं आहे, एक त्या महाड 14 तळ्यावर एकच रायगडावर. वा, हे गाणं आहे. खूप छान अशा पद्धतीने त्या गाण्याचाही चांगल्या पद्धतीने संदर्भ दिलाय. शिवरायांचं प्रेम, शिवभक्ती हेच शिकवते. शिवप्रेम हेच आहे की सर्व 18 पगड जातीला घेऊन महाराजांनी स्वराज्य बांधलं होतं. आणि अगदी त्याच पद्धतीने आपण बघू शकताय. बाबा स्वतः म्हणतात की मी जयभीम जरी असलो तर शिवप्रेमासाठी मी इथे महाराजांना नतमस्तक होण्यासाठी, चरणावर नतमस्तक होण्यासाठी आलो. खूप ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य 18 पगड जातींना घेऊन महाराजांनी स्वराज्य उभं केलं, अगदी त्याच पद्धतीने आपल्याबरोबर जे उत्तर भारतीय आहेत पण ते राहायला असले तरी जाता येताना ते ह्या मार्गावरून मार्गस्थ होत आहेत त्यांच्या कामानिमित्त. आणि आजचा दिवस ते इकडे विराजमान झाले, तर ती भावना ही ते त्यांच्या मुखातून आपण जाणून घेऊया. कैसा लग रहा है फिर? क्या आज का दिन कैसा आप देख रहे हो?
सर ये आज का दिन तो बहुत अच्छा लग रहा है और ये जब से यहाँ पे उद्घाटन हुआ है इससे देखने से बहुत अच्छा लग रहा है। और हम लोग ने छत्रपति शिवाजी महाराज के नाम जो इतिहास है हम लोग ने अपने स्कूल से पढ़ा है और बहुत अच्छा मतलब उनके बारे में जो मूवीज़ भी आती है वो सब देखने के बाद हम लोगों को लगता है कि महाराज ने हमारे लिए जो मराठा साम्राज्य के लिए जो किया है बाकी लोगों के लिए बहुत अच्छा किया है। और हम लोगों को जो देख के एक आत्मसम्मान हम लोग के अंदर जागा तो हम लोग इसके लिए वहाँ पे अच्छा, तो इसलिए आज आप महाराजों के चरणों में हाँ, नतमस्तक होने नतमस्तक के हो गए। लिए हाँ आपल्या बरोबर आहे चिमुकला शिवभक्त श्रीहंस पापाळे। आज त्याच्या आवाजामध्ये शिवरायांवर एक गाणं तो छान बोलतो, तर एक तुमच्या पुढे तो सादर करतोय। तुझ्या वार भवार कना मराठीचा तू कैवारी जी तू अस्मिता किरती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळा जी हे नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊन आजी हे नव्या पर्वाची ही वाट संकटांना देऊ मात भिडवूया झेंडा गगनाशी मोठी लढाई लढू मातीसाठी रगड्या मनगटाचं जोर दावण दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज देव देव तेज तावजी हे हा बाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच भर तावजी हे हा बाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच भर तावजी छत्रपती शिवाजी महाराज की जय।